हो. अरे एक घोळ झालाय रे. काय झालं मॅडम? अरे हा ड्रेस शिवायला उशीर झाला त्यामुळे डिलिव्हरी देता नाही आली आणि हा मॅडमच्या ओळखीच्या कस्टमरचा ड्रेस आहे. त्यांच्याकडचे सगळे कुलू मनालीला लग्नाला गेले आणि तिकडून हा ड्रेस घ्यायला कोणीच येऊ शकत नाही, म्हणून आपल्यालाच तिकडे कोणाला तरी पाठवायला लागेल असं मॅडम म्हणाले. आता काय करायचं मॅडम? ड्रेस द्यायला कोण जाणार? अरे मॅडमनी तुलाच जायला सांगितलंय. मी? पण मॅडम माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत कुलू मनालीच्या तिकिटाचे. अरे माहित आहे मला, मॅडमनी तिकिटाची अरेंजमेंट केलेली आहे. आता तू घरी जा, पटकन तयारी कर आणि हा ड्रेस घेऊन कुलू मनालीला जाऊन देऊन ये. रात्री 9ची ट्रेन आहे. बापरे, कुलू मनाली म्हणजे मला एकटीला सोडून तू चाललास कुलू मनालीला? अगं हे बघ, तू कसा जातोस ना तेच बघते मी. शोभा, मी ऑफिसच्या कामासाठी जातोय, मला ड्रेसची डिलिव्हरी करायची. पण तुलाच का जायचंय? मोन्या, लग्नानंतर तू मला महाबळेश्वरला घेऊन नाही गेलास. महाबळेश्वर तर लांब राहिलं, माथेरानने साधं दाखवलंयस आणि तर तू एकटीला सोडून कुलू मनालीला जातोय. शोभा, माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. तू कुलू मनालीला जाणार नाही बस. अगं शोभा, असं काय करतेस? अगं ड्रेसची डिलिव्हरी करायची, मॅडम माझं तिकीट काढतायत म्हणून मी जातोय. मी स्वतःहून नाही जाते. मग त्यांना अजून एक तिकीट काढायला सांग. अगं पण ते मला ऑफिसच्या कामासाठी पाठवतात. तुझं हे बघ मोन्या, मी जाणार नाही तर तू पण जाणार नाही बस. अगं शोभा, ऐक. काय बरोबर आहे तुमचं, पण समजा मालक गेले नाहीत आणि त्यांना कामावरून काढून टाकलं तर, त्यांची नोकरी गेली तर त्या समजाला ना तुम्ही जबाबदार असाल. चालेल का तुम्हाला? मोन्या, एक काम कर, बुटीक मध्ये फोन कर आणि त्यांना सांग की तुझी तब्येत अचानक बिघडलीये, तू जाऊ शकत नाही, दुसरं कोणाला तरी पाठवा. हा, कशी वाटते आयडिया? शोभा, असं खोटं कसं बोलू मी? खोटं नाही बोलताय ना. माझ्यासाठी खोटं बोल मोन्या. अहो ताई, मालकांना जाऊ द्या ना. हवं असेल तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येतील, स्पेशल घेऊन येतील, म्हणजे ते घालून ना तुम्हाला चाळीत मिरवता येईल. हा, मालकांना जाऊ द्या ना. शोभाताईला पटलं, शोभाताईला पटलं. मी तुमची बॅग भरते, थांबा. एक मिनिट. मोन्याला असं काही खरेदी करता येत नाही, पैसे वाया जातील. मीच जाते त्याच्याबरोबर. मोन्या, मी येते तुझ्या बरोबर. अहो ताई, पण तू गप जा. तू मला समजवण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ मोन्या, गेलो तर आपण दोघं जायचं कुलू मनालीला, नाही तर कुणीच नाही. शोभा, तुला कुलू मनालीला नाही नेता येणार. मी फक्त माझी सगळी कामं करीन आणि परत येईन. एकही स्पॉट बघणार नाही. बस. रस्त्याने जाताना काय डोळे बंद करणार आहे? आजूबाजूचा दिसणारच ना. हो. मग दादा, तुम्ही कुलू मनालीला जाताय? ते पण एकटेच? ए अंजे, कोणी कुठे जात नाही, फोगड बंद ठेव. अंजे, कळलं आता, आता सगळं चाळीला कळलं. मोहन दादा कुलू मनालीला जातायत. मोहन दादा कुलू मनालीला जातायत. हा, मोन्यात कुलू मनालीला चाललंय. काही काय वहिनी, हो, मी माझ्या कानांनी ऐकलंय. हा, मोन्या लय पुढचं निघाला यार. मला पण जायचंय कुलू मनालीला. तुला आता त्यांच्याबरोबर कशाला जायचंय? त्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? अहो, त्यांच्या बरोबर नाही, आपण दोघं जाऊया ना. आपण नाही जायचं, आपण नाही जायचं, आपण नाही. नको, ऐक माझं, ऐक. नको, बघ आधीच आपला हनीमून झालंय. मागच्या वेळी आपण महाबळेश्वरला गेलो होतो, तिकडे लई थंडी होती. 2 दिवस सर्दी ताप होता आणि आपण घरात बाहेर पडलो नव्हतो. कुलू मनालीला नुसतं धुरोय. अजिबात जायचं नको, अजिबात नको. मला काही सांगूच नको. नाही नाही. मोहनाला लॉटरी लागली की काय? हनीमूनला जाणार आहे, ते पण एवढं लांब? दोघंच जात आहेत? हनीमूनला दोघंच जातात. नाही, हसू नको. त्याला माहित नाही त्याचं कुठं लग्न झालं. अरे रावल्या, दोघं नाही, 3 जाणार आहेत. तिघं कोण? अरे मोन्या भारूला पण घेऊन चाललं की काय? ए गबरे, भानू कशाला पाहिजे तिकडे? मी जाणार. मी नाही काय? अगं शोभा मला घेऊन गेल्याशिवाय राहील का? मी जाणार. अगं मी सांगते ना, मी जाणार म्हणजे मी जाणार. आपण जायचं ना कुलू मनालीला. ऐका ना.
म्हणजे मास्तर कुलू मनालीला एकटाच चाललाय? अहो मावशी मी तेच सांगितलं ना आता. अहो तिथं शोभा वहिनींचा पत्ता कट झालाय, तुमचा नंबर कसा लागल? बघते एकटा कसा जातो ते. हा मी जाणार मग. मोहनचं नशीब चांगलं आहे ना. होणार आहे एकटा. तिकडं कुलू मनालीला अक्रोडले भारी मिळतात असं ऐकलं रे मी. सांगतोच बोलले 1-2-4 किलो आणायला. अरे चांगली आयडिया आहे. आपण कुलू मनालीला जाऊ शकत नाही ना. अरे पण तिकडच्या स्पेशल वस्तू तर मागवू शकतो ना. मी पण वहिनी ऐका ना. नाही काय गडबड गोंधळ चाललाय तुमचा? हा ज्याला यायचं ना तरी एकेकाने या, रांगेत या, नाही तर कोणालाही घरात घेणार नाही, लक्षात ठेवा. थांबा जरा. तुम्ही आज जाऊन बसा, मी बघते काय करायचं ते. एकेकाला आत पाठवते. गोंधळ घालू नका. ओ मावशी तुम्हाला काय वेगळं सांगायचं का? हा? या मागे या लाईनीत या. हो का? अंजे मी तर शोभाला सांगितलं ना, कुणालाच घरात घेणार नाही ती. हे माझ्या जावयाचं घर आहे, तेव्हा सगळ्यात पहिली मी. आज बरी जावायची आठवण आली. काय म्हणालेस? नाही काय नाही. हा तोंड बांध. अगं हे आई ये आता. हो जावई बापू, हो माझ्यासाठी ना कुलू मनालीवरून ना एक गरम गरम शाल घेऊन या. आणतो ना. काय घेऊन या, काय घेऊन या? पैसे कोण देणार? काय ग शोभे, ऐकडून पैसे घेणार तू? नाती बाजूला, आधी पैसे. ते ना कशाला सासूबाई, कशाला उगाच राहू दे ना. हा राहू. एवढा दानशूरपणा करायची काही गरज नाहीये. जे पैसे देतील त्यांच्यासाठीच आणायचं, कळलं? आणि ज्यांच्याकडे पैसे नसतील ना त्याने आपापल्या घरी जा. पैसे दे. हा देते. घे. थांबा लिहून घेतो. हा सासूबाई 500 रुपये 500 रुपये शाल. लिहिलेस ना? लिहिलं. हा अगं पैसे कोण देणार? घे, हो नीट बघून घे. हो बघितलं. हा दिले आम्ही. 800 रुपये दे. 800 रुपये लिहिले. 1200 रुपये. हे 1000 रुपये घे ना 1000. आठवणीने आणा. हो, आठवण. आणि उरलेले पैसे परत दे मला. आत्ताच द्या उरलेले पैसे. नाही अहो उरले तर ते म्हटलं ना. देणारच ना? म्हणून आणा. ए शोभा, एकदा बघ ना सगळं बरोबर आहे की नाही. शोभा तू बघ ना सगळं बरोबर आहे की नाही. शोभा चिडू नकोस ग. हवं असेल ना तर मी पैसे साठवीन आणि तुला नंतर घेऊन जाईन. आता खरंच शक्य नाही, आपल्याकडे पैसे नाही आहेत. प्लीज रागावू नको. हे बघ, मला तू घेऊन जात नाही ना त्याचा तर मला राग आहेच, पण सगळ्यांना विचारतोय काय हवंय तुम्हाला, काय आणू तुम्हाला. मला विचारला. शोभा सॉरी काय आणू तुला, काय हवंय तुला सांग ना. आता काही नको मला. शोभा. सांगितलं तुला आठवलं. शोभा प्लीज. शोभा असं काय. शोभा सांग ना का. दादा तुम्ही सांभाळून जा, तिथं खूप थंडी असते. तुम्ही हातमोजे घेतले? वाटलं नव्हतं कधी एवढ्या लांब जाशील तू. पण आता चाललायस तर नीट जा, नीट ये. नाहीतर तू येशीलच, पण आम्ही जे आणायला सांगितलं ते नीट घेऊन या. आणतो. शोभा मी येतो. शोभा मी जातोय. मग मी काय करू? जा. हो. अरे बापरे, विजया मॅडमचा फोन. हा विजया मॅडम बोला. अरे तू निघालास का? निघालो आहे बघा, निघालो. हा बघा. नाही थांब, निघू नकोस. का हो विजया मॅडम, काय झालं? लग्न कॅन्सल झालंय का? नाही रे, त्या मुलीचा मावस भाऊ आहे ना, तो आज रात्री विमानाने जाणार आहे, तर तो ड्रेस घेऊन जाईल. अरे वा, हे बरं झालं. म्हणजे ड्रेस लवकर पोहोचेल तिकडे. हो, पण आज तू त्याच्याकडे हा ड्रेस नेऊन दे. मी त्याचा ऍड्रेस तुला SMS करते.
हो देतो 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 हा देतो. काय झालं मोहन काही राहिलं का मालक मला सांगा ना, मी घेऊन येते. नाही 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 अहो काही घेऊन यायचं नाहीये, मी नाही जाते. नाही काय झालं, मुलीचा मावस भाऊ आहे ना, तो ड्रेस घेऊन आज रात्रीच्या विमानाने कुलू मनालीला जातोय. पण मला जायची गरजच नाही ना, म्हणजे ड्रेस लवकर पोहोचेल. बघा देवाच्या मनात सुद्धा नाही तुम्ही एकटे कुलू मनालीला जावं. काय रे मोन्या, फुकटचा टाइमपास केलास ना आमचा. नाहीतर काय सॉरी काय सॉरी हे बघ, आत्ताच्या आत्ता दिलेले पैसे परत करायचे. माझे 800 रुपये. नाही सासूबाई तुमचे 500 रुपये. ए नीट बघ 800 रुपये दिलेत मी. नाही हो सासूबाई 500 दिले ते बघा ना. हे बघितलं ना तुम्ही सगळेजण हा पैसे खाण्याचा प्रयत्न करतोय. हे मोन्या, आमचे पण 800 रुपये परत कर. हा 800 नाही 1000 रुपये दिलेत आपण. मोहन भाऊजी द्या आमचे 1000 रुपये. नाही माधुरी वहिनी, हे बघा 400 400 800 आहेत. नाही 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 1000 दिलेत मी. अंजू आपण 1200 रुपये दिले होते, 1500 घेऊया. ही चांगली संधी हा. तेवढे दिशीचे पैसे माझे 1500 रुपये मोहने आणि माझे 1300 रुपये ते काहीतरी गोंधळ होतोय, घोळ होतोय काहीतरी. काही गोळ होत नाहीये, तू गोळ करायला लागलायस. मावशी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए तू गपगा, काही गैरसमज झालेला नाहीये माझा. नाही तर काय. अरे काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं हा? आणि आई तू पण, म्हणजे तुम्ही सगळे आमच्या ह्यांच्यावर संशय घेताय. शोभा काहीतरी गोंधळ होतोय. म्हणजे माझ्याकडे 3500 रुपये जमा आहेत आणि तुम्ही जे म्हणताय त्यानुसार 4600 होत आहेत. याचाच अर्थ कोणीतरी खोटं बोलतंय. आम्ही नाही, हा मोहन खोटं बोलतोय, त्यानं हिशोब चुकवलाय. शोभा मी खोटं नाही बोलत आहे. हा बघ हिशोब लिहिलेला आहे इथे. मी काय करू? आता हे सगळं मला का दाखवताय? करा ना करा, अजून समाजसेवा करा. कुलू मनालीला जायचं राहिलं, हे इथे भलतच घडतंय सगळं. आता तुम्हीच काय ते निस्तारा, मला सांगू नका. शोभा असं अगं शोभा हे मोहन्या आमचे पैसे देऊन हा, टाका. चालेल, चल, आमचे पैसे देऊन टाक. हो बघत काय बसलाय तो डबा घेऊन हिसकवून आणि आधी आपले पैसे काढून घे. मोन्या दे. अरे जरा ताकद लाव ना. उघडा डबा. अगं तेच करतो, उघडत नाहीये. काय कामाची गोडी आहे रे, नुसता दूर आहे ह्यो. काय हा? हे घे तू उघड घे. आता उघडतो का नाही बघ तू. थांब तू. हळू उगाच नको. अरे जाऊ हळू थांब ना, आता कडेनच उघडत थांब. काय जिरली का? हा? ते मी उघडून दाखवतो ये. तुम्ही उघड उघड. काय रे सम्या? नाही रे डबा. कारण तुम्ही समजे खोटं बोलताय म्हणून डबा उघडत नाहीये. पण आम्ही काय केलंच नाही ना. असं आहे का? मग बघा डबा उघडतोय का. चला मालक. चला. अरे बोल ना आता, आता का दातखिळी बसली? कुणी सांगितलं होतं तुला नको ती समाजसेवा करायला? आणि ती पण अशा लोकांची. ही चाळीतली लोक कसे आहेत माहितीयेत ना तुला, लबाड आणि स्वार्थी. जाऊ दे ना शोभा, ते खरंच विसरले असतील किंवा नसेल आठवत त्यांना, तर जाऊ दे. अरे असं कसं नाही हिशोब लागत रे? त्या दूधखोळी बाया आहेत किती. आता आईला तर मी बरोबर बघते. 500 रुपये देऊन 800 रुपये मागते काय? हा मालेच मी. अगं मालक, तुम्ही हे समजांना मनाला लावून घेऊ नका. तुम्ही एक काम करा, तो डबा आहे ना तुमच्यापाशीच ठेवा. कोणाला बी पैसे देऊ नका. ती समधी माणसं ना खोटी आहेत. पण मला नकोय ते पैसे. ज्यांचे पैसे आहेत त्यांना मिळू देत नाही. पण तो डबा का उघडत नाहीये? तुम्ही काही केलं नाहीयेत ना?
थांब ना, नाही उघडत आहे, थांब ना 5 मिनिट. अरे काय यार, नुसता धूर केला या डब्यानं. राहुल तू एक काम करतो का? म्हणजे तू आणि समीर भाऊजी एका बाजूला डबा पकडा आणि मदन भाऊजी तुम्ही दुसऱ्या बाजूला खेचा. खेचा तिथून. हा, चल, तिथं. हा, ये. चांगले पुढे. अरे मी खेचते ना. नाही उघडत आहे हा डबा. ए रावल्या, तुमच्यापैकी कोण खोटं बोलते ना ते कबूल करा, आता तो डबा उघडायचाच नाही. आधी तू कबूल कर. काय गाई, माझ्या समोर 500 दिलेस आणि आता 800 मागतेस? नाही मी 800 दिलेत. आम्ही पण 1000 दिले. मी 1500 दिले. मी 1300 दिले. हा, खोटं बोलताय तुम्ही सगळे. आमचे हे पैशाच्या बाबतीत कधीच खोटं बोलणार नाही. आणि हे आई, तू तरी खरं बोल. अगं स्वतःच्या जावयाला फसवायला निघालीस? काय मग उघडला का डबा? हा कुठे काय घाम काढला या डब्याने. आता तरी सांगा कोण कोण खोटं बोलतय ते. अरे कबूल करा सगळेजण, नाहीतर हा डबा ना मी वर घेऊन जाईल. जेवढे आहेत ना तेवढे सुद्धा मिळणार नाहीत. बसा बोबलत. ते माझे 500. मला बरोबर आहे का बघा. बरोबर. डबा उघडतोय. हे बघ. राहुल साहेब हा, खरं बोला आता. मी 1200 रुपये दिले होते. मालक बघा. बरोबर आहे. उघडला, अजून उघडला. मदन साहेब तुम्ही बी सांगा आता. ते मदन आहे. अरे खोटं बोलत असेल तर खरं काय ते सांग, नाही तर दिलेत ते पण मिळणार नाही. बोला बोला. आम्ही 800 दिले होते. मालक बघा. ना? हो बरोबर बरोबर. आणि मी 1000 दिले होते. उघडला. अहो, ते वहीमध्ये बघा आणि हिशोब करून प्रत्येकाचे पैसे देऊन टाका. हो असं परत कोणाला बी फसवू नका, नाहीतर तुमच्या वाटेला आलेला पण तुम्हाला मिळणार नाही. सासूबाई तुमचे 500 रुपये, मदन 800, 1200 रुपये आणि हे समीर तुझे 1000 रुपये. हो झालं समाधान? हा, आता चला वर, चला स्वयंपाकाची तयारी करायची. आला मोठा कुलू मनालीला जायला.